दूषित होतं ना. आता डायरेक्ट आहे ना. नाही असं चला कापायचं का? हा कापून टाका. हेच चालणार आहे. नमस्कार, मी निखिल सुकरे. नवराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. खरं तर व्यंगचित्र हरवत चाललेत असं बोललं जात असताना पुण्यामध्ये भव्य अशा प्रकारचं व्यंगचित्रांचं प्रदर्शन जे आहे ते भरवण्यात आलेलं आहे. आणि या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे उपस्थित आहेत. आपल्या बरोबर ताई आहेत. ताई, काय सांगाल? व्यंगचित्राचं प्रदर्शन तुम्ही पाहिलेलं आहे, काय प्रतिक्रिया? पुणे हे रसिकतेने काठोकाठ भरलेलं आहे आणि त्या रसिकतेचा मानबिंदू म्हणजे बालगंधर्व आहे. या बालगंधर्वमध्ये सातत्याने सलगपणे 3 वर्ष श्री अमित पापड यांच्या व्यंगचित्रांचं प्रदर्शन भरतंय आणि मला आनंद आहे, अभिमान आहे की 3ही वर्षी मी या प्रदर्शनासाठी उपस्थित राहू शकेल. आणि ज्या पद्धतीने अमित पापड दरवेळेला काही चित्रांमध्ये नाविन्य असतं, यावेळची जर आपण सगळी चित्र बघितली तर ही चित्र महापालिकांच्या निवडणुकांचं प्रतिबिंब तुम्हाला या चित्रांमध्ये दिसेल. आत्ताचं एक अत्यंत तत्वहीन राजकारण आणि कणाहीन नेते आणि त्यांचं जे काही चाललेलं आहे त्या सगळ्या गोष्टी आत्ता या आपल्याला व्यंगचित्रामध्ये दिसतील. सो हे एका अर्थाने सांप्रत आत्ताच्या व्यवस्थेवरचं सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जे चित्र आहे त्यावर भाष्य करणारी ही गोष्ट आहे आणि ही फारच त्या अर्थाने महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही चित्र पाहिले, अर्थात काहीतरी आवडलं असेल. कुठलं चित्र तुम्हाला आवडलेलं आहे, त्याची काय? म्हटलं की मला हे चित्र खूप जास्त आवडलं, अनाजी पंतांचं. ते फार छान कल्पकतेने केलेलं चित्र आहे की त्याच्यात डोक्यातलं विष असेल, हाताच्या नांग्या असतील, नखं असतील आणि त्याच वेळेला जिभेवर साखर, एवढी सगळी गुणं एकाच माणसात येणं हेही नसे थोडके. आणि त्या सगळ्यांमध्ये काय वाट लागली आहे सगळी महाराष्ट्राची, तर हे फार. किंवा मला खालचं हे पण चित्र आवडलं, हे ज्या पद्धतीने आमदारांची हाणामारी चालू आहे. कधी विधिमंडळाच्या परिसरात भाजपचा एखादा आमदार मारहाण करतो तर संजय गायकवाड सारखा आमदार कॅन्टीनमध्ये मारहाण करतो. त्यामुळे हे शोले स्टाईल, अरे ओ सांबा, टोटल कितने आमदार माजलेले आहेत रे, हे भारी चित्र आहे. या सगळ्या व्यंगचित्रांमध्ये माझं सुद्धा एक सुंदर व्यंगचित्र जे काढलं तर ते फारच. पण माझ्या या सोलो व्यंगचित्रापेक्षा सुद्धा इथे मला सन्माननीय संजय राऊत साहेबांच्या सोबत एक सन्मान मिळाला, तर हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आत्ता बाळासाहेबांची शताब्दी आहे, त्यामुळे त्या निमित्ताने शतकवीर हे त्यांचं अगदी फटकेबाजी करतानाचं जे एकसंघ शिवसेनेच्या सह असणारं चित्र आहे, हे पण अत्यंत भावस्पर्शी चित्र आहे. म्हणजे एकीकडे त्यांच्या हातात फटकारे देणारी बॅट आहे, शतकवीर आहेत, मात्र सध्या एकूण जे काही राजकारण चाललंय त्याने व्यथित झालेला चेहरा हे फार महत्त्वाचं आहे. बघायला गेलं तर महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या. मुंबईमध्ये जे मॅजिक फिगर पाहिजे सत्ता स्थापन करण्यासाठी ते कुठल्याही एका पक्षाला मिळवता आलं नाही. ती मॅजिक फिगर नसतानाही भाजपाने जे सेलिब्रेशन केलं ते अनाकलनीय आहे. कारण भाजपाला स्वबळावर अजिबात सत्ता करता येणार नाही. अशा सगळ्या स्थितीत बघूया काय होतं ते. पुण्याचं गणित जे आहे ते जुळवता आले नाही. खरं तर तुमचे जागा तुम्हाला राखता आले नाही. पुण्यात बऱ्याच गोष्टी आहेत, त्याला शेवटच्या क्षणापर्यंत जागा वाटपांच्यासाठीचा चाललेला गोंधळ आणि अनेक गोष्टी सर्कमस्टान्सेस आहेत. पण बघूया, होईल काहीतरी. मनसेपेक्षा जास्त किंवा काही पक्षांपेक्षा जास्त नोटाला मतदान जास्त झाले वाटतं. पुणेकरांचा विश्वास राजकीय नेतृत्व इथले त्यांच्यावरून हरवला. पुण्यातच नाही तर हे अनेक ठिकाणी झाले की लोकांनी नोटा पसंत केलं. एका अर्थाने लोकांच्या अभिव्यक्तीचं ते माध्यम आहे की लोकांना आमचा कुठल्याच नेत्यावर विश्वास नाही हे सांगण्याचा जो टक्का आहे तो टक्का वाढत चाललाय आणि तो मला वाटतं चिंतनीयही आहे आणि नेत्यांच्यासाठी आत्मपरीक्षण करायला लावणार आहे. अभिव्यक्तीची गळचेपी होत असलेला काळ असा तुम्ही नेहमी उल्लेख करत असता, पण त्या काळामध्ये व्यंगचित्रांचं प्रदर्शन भरवलं जात आहे.
कसं वाटतं हे सगळं पाहिल्यानंतर? खूपच छान आहे. बघा, अभिव्यक्ती होत असताना ती गीतातनं, भाषणातनं, लेखातनं, पुस्तकातनं, पत्रकातनं होते आणि त्याच वेळेला काही लोकांच्या कुंचल्यातनं होते. त्यामुळे ही ज्या पद्धतीची अभिव्यक्ती आहे आणि महाराष्ट्राचं चित्र, खरं लेखकाने खूप सुंदर चित्र काढली आहेत, पण एकूण चित्र बघितल्यावर हा महाराष्ट्र असा नक्कीच नव्हता. हा महाराष्ट्र ज्या पद्धतीनं त्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि राजकीय वैभवाला एक उतरती कळा फडणवीसांच्या काळात लागली आहे, ते फारच वाईट आहे. महाराष्ट्रामध्ये एकंदरीत शिवसेना ठाकरे गटाला जेवढं यश मिळायला पाहिजे होतं, खरं तर लाट होती, सगळ्या गोष्टी होत्या, लोकांची सहानुभूती होती. कुठं बी नसलं की फक्त 3च जागी आपल्याला बहुमत दिसतंय आणि बाकीच्या ठिकाणी आपण अपेक्षा असं वाटतं की आम्ही जे लढलोय ते फार प्राणपणानं लढलो. करोडो रुपयांच्या लोकांच्या भाऊगर्दीमध्ये, एवढ्या बळाछळाच्या वापरामध्ये आम्ही टिकून राहिलो. आम्ही मुंबईसारख्या महाकाय महानगरीमध्ये, जी आशिया खंडातली सगळ्यात मोठी शहर आणि महत्त्वाचं म्हणजे देशाची आर्थिक राजधानी, त्या आर्थिक राजधानीत आम्ही 65 नगरसेवक निवडून आणू शकलो. ही आमच्यासाठी जमेची बाजू आहे. पक्षचिन्ह सगळं गेल्यानंतरही लोकसभेमध्ये 9 खासदार, विधानसभेत 20 आमदार, मुंबई महापालिकेमध्ये 65 नगरसेवक किंवा चंद्रपूर असेल, परभणी असेल, या ठिकाणी आम्ही आमचा महापौर आज बसवू शकतोय. आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. ते मुंबईच्या दृष्टीने सध्या चर्चा सुरू आहे, कुणाचा महापौर बसणार. तुम्ही सांगताय तुमच्याकडे मुख्यमंत्री दावोसला आहे, दावोसून मुख्यमंत्री येईपर्यंत काही या गोष्टी आकडा कसा काय गाठणार तुम्ही? मुख्यमंत्र्यांचा असू देत, आपलं कळेल आपल्याला, कळेल लवकरच. नमस्कार. शिवसेनेच्या माध्यमातून आज पुणे शहरामध्ये बाळकडू हे व्यंगचित्राचं प्रदर्शन झालंय. बाळासाहेब ठाकरे यांचा आज जन्मदिनानिमित्त हे पुण्यामध्ये होते. बाळासाहेबांच्या जन्माला 100 वर्ष आली म्हणून शतकवीर बाळकडू असं आम्ही या प्रदर्शनाला नाव दिलंय. पुणे शहरातल्या चाललेल्या घडामोडी आणि महाराष्ट्रातल्या घडामोडी ह्या आज नागरिकांच्या मनातून व्यक्त होतात आहे आणि त्या व्यक्त होण्यासाठी व्यंगचित्रकार अमित पापळे यांच्या माध्यमातून जी व्यंगचित्र रेखाटली गेली, जी मार्मिकपदी प्रसिद्ध झाली, त्या व्यंगचित्रांचं आम्ही इथे प्रदर्शन भरवलेलं आहे. एकदम लोकांच्या मनातल्या भावना त्यांनी रेखाटलेल्या आहेत आणि ही व्यंगचित्र पूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त लोकांना आवडलेली आहेत. ह्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करणे, मतदारांमध्ये जनजागृती करणे हा आमचा ध्येय होता. आणि बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त कुठेतरी एक त्यांना आवडती कला सादर करायचा प्रयत्न अमित पापळांनी केला आणि ते प्रदर्शित करायचं काम शिवसेना पुणे शहर म्हणून मी स्वतः अनंत करत मी केलेलं आहे. आणि जे व्यंगचित्र ज्यांनी रेखाटलं ते स्वतः अमित पापळ आज आपल्या सोबत जे आपल्या बरोबर आहेत. अमितराव, काय सांगाल आता, एवढे मोठ्या प्रमाणामध्ये व्यंगचित्र काढलेली आहेत, हे कसं सुरू झालं? यंदा 3रं वर्ष आहे, कसा लोकांचा प्रतिसाद? तसं बघायला गेलं तर हे 4थं वर्ष आहे आणि दरवर्षी जे घडतं त्यावर मी सातत्याने व्यक्तच होत असतो आणि अनंत घरतमुळं मला छान संधी मिळते. पण आता ह्या वर्षी आत्ता काल परवाच निकाल लागलाय, त्याच्या विरोधात किंवा तो निकाल कसा लागला, महाराष्ट्रात राजकारण कुठल्या स्तराला गेले, तर ते व्यक्त व्हायचा मी या प्रदर्शनातून प्रयत्न केलेला आहे. लोकांचा कसा प्रतिसाद मिळतो एकंदरीत? आज खरं तर सुरुवात झालेली आहे, उद्घाटन झालेलं आहे, लोकांची काय प्रतिक्रिया? खरं तर इतकं नवल वाटतं, लोक भरभरून प्रतिसाद देतात दरवर्षी. इथं प्रतिसाद मिळतो, फेसबुक किंवा सोशल मीडियावर मिळतो, पण मतांमधलं ते काय होते गडबड कळत नाही, कारण लोकांच्या मनात प्रचंड विरोध आहे या सत्तेबद्दल. एकंदरीत आपण पाहू शकतो की पूर्ण बालगंधर्व कलादालनामध्ये या ठिकाणी हे सगळं प्रदर्शन भरवलेलं आहे आणि इथे एक पाठी सुद्धा लक्ष वेधताना पाहायला मिळते की मतांसाठी लाचारी नको अशा प्रकारची. खरं तर हे सगळे चित्र आपण पाहू शकतो. पक्ष फोडे असं एक चित्र आहे, ते सुद्धा लक्ष वेधून घेताना पाहायला मिळते. अशी अनेक चित्र या ठिकाणी बालगंधर्वच्या कलादालनामध्ये जे आहे ते अमित पापळे यांनी काढलेली चित्र आपल्याला पाहायला मिळतात आणि याचं उद्घाटन आज झालेलं आहे. इथून पुढे हे कलादालनामधील चित्र सगळ्यांसाठी पाहण्यासाठी उपस्थित असणार आहेत. तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर नक्की एकदा व्हिजिट करा, तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओ आणि बातम्यांसाठी नवराष्ट्राच्या YouTube आणि Facebook चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.